विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट जीनियस मॅथ चॅनलमध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत. आपण पाहत आहोत दिलेल्या संख्येचा घनतोंडी कसा करायचा. मागील 3 व्हिडिओमध्ये आपण घन करण्याचे टाईप वेगवेगळे पाहिलेले आहेत. टाईप 1, टाईप 2, टाईप 3. आज आपण चौथ्या प्रकारचा घन कशा पद्धतीने करायचा आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. पाहूयात. तर या ठिकाणी 23चा घन पहा, लक्ष द्या. या ठिकाणी 2 आणि 3 हे दोन्ही अंक वेगवेगळे आलेले आहेत. मग अशा वेळेस जेव्हा अंक वेगवेगळे येतील, संख्या त्याच्यामध्ये असणारे अंक वेगवेगळे येतील, त्यावेळेस त्या संख्येचा घन कसा करायचा ते आपण या ठिकाणी पाहत आहोत. नेहमीप्रमाणेच 4 कप्पे करायचे आहेत. 1, 2, 3 आणि 4. यात काय करायचं मित्रांनो, लक्षात घ्या. या ठिकाणी पहिला अंक आणि दुसरा अंक. पहिला अंक किती आहे? 2 आणि दुसरा अंक किती आहे? 3. डायरेक्ट दोन्हींचा घन करायचा आपल्याला आणि पहिल्या कप्प्यामध्ये पहिल्या अंकाचा घन लिहायचा आहे. पहिला अंक आहे 2. 2चा घन डायरेक्ट इथं मी काय लिहिला? 8 लिहिला. आणि या ठिकाणी 3 जो आहे, या 3चा घन डायरेक्ट शेवटच्या कप्प्यात लिहा. 3चा घन किती आला? 27. पहा. त्याच्यानंतर काय करायचं आहे, त्यानंतर थोडंसं तुम्हाला अवघड वाटेल पण सरावाने सोपं जाईल. त्यानंतर मधल्या 2 कप्प्याचं काय आहे? मधल्या 2 कप्प्यात आपण अगोदर जे केलं ती पद्धत इथे नाहीये. मधल्या 2 कप्प्यात काय करायचंय? पहिला अंक पहा. पहिला अंक किती आहे इथे? पहिला अंक आहे 2. 2चा वर्ग करा. 2चा वर्ग किती येतो? 4. पहिल्या अंकाचा वर्ग किती आला? 4. आणि त्या 4 या दुसऱ्या अंकाला मल्टिप्लिकेशन करा, गुणा. 4 गुणिले 3. काय करायचं? 4 गुणिले 3 बरोबर किती आलं? 12. हे त्या दुसऱ्या कप्प्यामध्ये झालेलं 12. काय केलं आपण? पहिल्या अंकाचा वर्ग 2चा वर्ग 4 गुणिले दुसरा अंक 4 त्रिकोण 12 या ठिकाणी लिहून टाकलं. आता उलट करा. दुसरा अंक किती आहे इथे? 3. 3चा वर्ग किती येतो? 3चा वर्ग येतो 9. या 3चा वर्ग करा 9 गुणिले त्याला पहिल्या अंकाने गुण 2 ने. 9 दोन्ही 18 लिहून टाका या ठिकाणी या तिसऱ्या कप्प्यामध्ये. काय केलं? परत एकदा तुम्हाला रिवाइज करतोय. सुरुवातीला आपण काय केलं? पहिल्या अंकाचा घन केला, पहिल्या कप्प्यात लिहिला. दुसऱ्या अंकाचा घन केला, शेवटच्या कप्प्यात लिहिला. त्यानंतर पहिल्या अंकाचा वर्ग करून दुसऱ्या अंकाला गुणलं, दुसऱ्या कप्प्यात लिहिलं. त्यानंतर दुसऱ्या अंकाचा वर्ग केला, पहिल्या अंकाला गुणला. त्यानंतर तिसऱ्या कप्प्यामध्ये या ठिकाणी गुणाकार लिहून टाकला. आता नेहमीप्रमाणे पहिला आणि शेवटच्या कप्प्यात काही लिहायचं नाही, 0 लिहून टाका. आता काय करायचंय? मधले 2 कप्पे आहेत, त्या 2 कप्प्यामध्ये आलेल्या संख्या आपण नेहमीप्रमाणे त्याचे दुप्पट करायचे. 12 दोन्ही 24 आणि 18 दोन्ही 36. करा बेरीज, ॲडिशन करून घ्या. बघा, 27ला 7चा हातचा किती आला? 2. 2 या ठिकाणी लिहून टाका. बघा, 8 आणि 2 10. 10 आणि 6 16. 16शीला 6चा. लक्षात घ्या. 8 आणि 2 10. 10 आणि 6 16. हातचा किती आला? 1. आलेला 1 परत इथं मिळवायचा. 1 आणि 1 2. 2 आणि 3 5. हा जो 5 आहे, हा 5 हातचा इकडे मिळवायचा आपल्याला. इथे लक्षामध्ये 5. 5 आणि 2 7. 7 आणि 4 11. 11शीला 1 हातचा आलेला 1 परत इकडे मिळवा. 1 आणि 1 2. 2 आणि 2 4. हा जो 4 आलेला हातचा आहे तो इकडे मिळवा. इथं 4. चला या ठिकाणी यांची बेरीज करा. 8 आणि 4 किती झाले? 12. पहा, या ठिकाणी आपली बेरीज झालेली आहे 12,167. 12,167 हा आला. कितीचा घन आला मित्रांनो? हा आलेला आहे 23चा घन. थोडंसं सराव करावा लागेल तुम्हाला यावर्षी. अजून काही उदाहरणं जर तुम्ही सोडवले, सराव केला तर ही ट्रिक तुम्हाला सेकंदामध्ये या ठिकाणी अवगत होईल. परत एकदा रिवाइज करतो. या ठिकाणी वेगवेगळे अंक आलेले आहेत. वेगवेगळे अंक आल्यानंतर काय करायचं? कशा पद्धतीने गणना करायचा? 4 कप्पे करा. पहिला अंक त्याचा घन पहिल्या कप्प्यात लिहा. दुसरा अंक त्याचा घन शेवटच्या कप्प्यामध्ये लिहा. नंतर पहिल्या अंकाचा वर्ग करून दुसऱ्या अंकाला गुणा. 4 2 4. 4 त्रिकोण 12 दुसऱ्या कप्प्यात लिहून टाका. दुसऱ्या अंकाचा घन दुसऱ्या अंकाचा वर्ग करा. 3चा वर्ग 9. 9 गुणिले पहिला अंक करा. 9 दोन्ही 18 इथं लिहिलं. नंतर या ठिकाणी बेरीज केली आणि बेरीज या ठिकाणी लिहिली 12,167. हा 23चा घन. या पद्धतीने तुम्हाला सराव करावा लागेल. या ठिकाणी 45 चा घन या पद्धतीनं या टाईपनं
या ठिकाणी याचा धन काढा आणि कमेंट बॉक्समध्ये या ठिकाणी उत्तर पाठवा. चला पाहूया या ठिकाणी आपण पुढील व्हिडिओमध्ये याच टाईपचे अजून वेगळा टाईप पाहणार आहोत. हा चौथा टाईप आपण बघितला, पाचवा टाईप आपण पुढील व्हिडिओमध्ये या ठिकाणी बघणार आहोत. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.